मला ते आनंद मामा जोडच राहते वाटते. काय आनंदा मामा जोड लय गमून राहिला. अरे चल ना पण निघालो ना. हो मग भाषा राहते माझं. अरे बाबू राहतं का? हा अतिच राहील लेख. शाळेत टाकून देऊ तुला दादासोबत शाळेत जात जाय. हा मामा लय आवडला बा आम्हाला. मामा सोडून जाच नाही वाटून राहिलं है ना आनंदा. वा वा मामा काऊन नाही आवडणार काय ना बाबू का बाई. हो बा मग काय ना मामा आवडायचीच गोष्ट असते. लेकरायला मामा नाही आवडत त्या. सांगा बा जवाई बा बरोबर आहे की नाही. बरं घेतलं बा तुमचं सगळं सामान घेतलं बाई मोहिनी बाई. ते लेकरायचं ते काही ड्रॉप गिफ्ट काढलं तिथे औषधायचं ते सगळं टाकलं बा. पाहिजे बा लेकरायले. हा ते बाईले पाहिजे सर्दी झालती लेकतीले. नाही दादा ठेवलं सगळं आणि ते काय चालूच राहते तिचं सर्दीने. काय नाही त्याला. तुला तर म्हटलं बा ते दाखवून देऊ. चांगला चिल्ड्रन स्पेशलिस्ट होता ना. नाही नाही दादा सर्दी बिर्दीसाठी नाही दाखवत. मी घरी नसतो दाखवत. विचारा ना तर रश्मीले. ते ड्रॉप दिलेले आणि ते डॉक्टर ना तर तेच देतो. हा ना नाही बरं आहे ते घरचंही बाई चालू ठेवावं. ते कसं राहते आता डॉक्टर शिवाय गोळ्या औषध शिवाय काही नाही. पण तसं लेकरायला ते जराशी गुटी गिटी हे ते द्यावं जरसं काही. सासूला विचारून देत जाय बा. हा हो हो दादा चालूच असते ते. ते देत असतो. हो अरे काय करू राहिली होतो अंदर. हो थांबा थांबा 2 मिनिटं. एक काम राहिलं तुम्हाला. थांब जाओ आली. हे डबा राहिला ना. अरे वहिनी राहू द्या ना. बस झालं ना. किती खर्च देता आमच्या सोबत. नाही नाही रश्मी जाय अंदर. वहिनी म्हणा काहीच नाही पाहिजे म्हणा. बस झालं मग तेच काय काय अजून काही नाही पाहिजे आता. ते हे देजो ते मिठाई देजो आपली स्पेशल वाली देजो ते. हो टाकलाय मी तो बॉक्सही टाकला. अरे नाही नाही अरे दादा पोरायला आवडली होती ती मिठाई. राहू दे आता आम्ही खाल्ली नाही इथं. हे पा याच्यात दिवाळीचा फराळ आहे डब्बा आहे आणि ते मिठाईचा बॉक्स पण आहे. अरे ताई कशाला रश्मी सांग नाही म्हणून सांग ना. मी तर म्हणून राहिली वहिनी राहू द्या ना. नाही नाही काही बोलता का हे असतेच. आणि मिठाई सर्वांना द्याल बरं घरी. घेऊ बाई रश्मी मग ते पाहिजेच ते. बरं ते साड्याकडे आवडला ना तुमच्या तुम्हाला. ह्या घेतल्या का त्या दिवशी. हो त्याच्या पसंतीनच घेतला त्या दोघीने. हा पसंतीने घेतल्या ना काही करून. मला काय समजत नाही बरं त्या साड्यातलं जास्त. पद्माच्या असत हे म्हणते सांगा सांगा मी कायली हात लावतो. मला काही कळत नाही त्यातलं खरं सांगतो. पाय रश्मी असे करतात ते. म्हणतात हेच गेले चांगले का काही सांगताय ना. आता कधी कधी येते खरं तोंडावर. हा दादा नाही रे आता पसंतीने सांगत जाय वहिनीले. बरं चला येतो आम्ही. उशीरून राहिला वहिनी. या आता तिकडे आले की माझ्या घरी जरूर या. अरे हो मग या म्हणजे याच लागते. आता यावेळेस तर काही जमत नाही. पोरांच्या शाळा सुरू झाल्या त्यामुळे आता या दिवाळीत तर काही आम्ही येत नाही. आता बघू उन्हाळ्यात. हो आमच्या जाणीच उशीर झाला ना. तुम्हाला नाही जायला भेटलं वहिनी. तुमची दिवाळी राहून गेली. अरे नाही नाही तसं थोडी आहे की तिकडेच गेलं तर दिवाळी होते का. तुम्ही आमच्या घरी आला ते एवढी सारी दिवाळीच तर किती छान एन्जॉय झाली. उलट मज्जा आली हो ना. पोरं आपण किती छान मस्त मजा आली ना. हो तिचं आता दिवाळी राहून गेली. जाऊ मधात जाऊ. पोरांना सुट्टी असली ना तर एका दिवसासाठी जाऊया. हे घ्या डब्बा. आणि बापरे आनंदा राहतो का आमच्याकडे. पाय रे बाई मामा म्हणते. हो ना पण त्या दिवशी किती म्हणायला आलं तर म्हणे नाही. आता लगे मनानच म्हणते मामा. हो रे बाबू आता ओळख झाली मामाची. नाही आता जा लागते तर ओळख झाली. मामाही म्हणता आलं. मामा आहे तसं चांगले सगळ्यालाच आवडतात. बरे चला उशीरून राग रश्मी. चल ना येतो ताई. हो या हे घे रश्मी डब्बा. दिवाळीचा फराळ पण आहे याच्यात आणि ते आमच्याकडली स्पेशल मिठाई पण आहे. हो वहिनी. चला येते वहिनी. खूप छान मजा आली वहिनी इथे. खरंच आम्हाला पण खूप छान वाटलं. मोहिनी ताई परत या. ते काय सांगा लागते. तिच्या भावाचंच घर आहे. अरे बाबू मामाचं घर आहे. गई येत आहे ते मामाच्या घरी हाय ना बा. हा यायला तर घेऊन येतोच बा मी आता. दर दिवाळीला दर उन्हाळ्यात माभाचा मा घरी. हा आई हो की नाही हो मामाच्या घरी चाललं यायचं. खरंच किती छान वाटून राहिलं. आईला सांगितलं तर आईला किती हरी की नाही. तर विश्वास बसणार नाही की वहिनीने एवढी चांगली विदाई केली. मस्त डबाई दिला साडी गेली सगळं चांगलं झालं. मस्त दिवाळी झाली. चला येते वहिनी. हा दादा येते. ए आनंदा चला चला उशीर होऊन राहिला आपल्याला. चला हो चला. थांबा बरं. देतो तुमचा दूध आणून देतो म्हटलं. थांबा जराशे. अबा काय करत किती दगदग करत. राहू दे पळू दे. काय करून राहिली ते असं 3 तास ती आराम करत जाय जरसा. सुमन काय म्हणतो मी. आता काय म्हणलं तुम्ही. म्या म्हणलं सुमन किती दगदग करत.
काळजी किती दिवसानं नाही किती वर्षानं नाव ऐकलं मला तुमच्या तोंडून मी. नाही तो श्यामची आई, रवीची आई कुठे गेली व? इतकंच ऐकायला भेटते माय बाई. किती वर्षानं सुमन म्हणलं तुम्ही मला. मग तुला काय वाटलं मी भुललो की काय तुझं नाव? नाही तो काय तो खर्च सांगा बरं तुम्ही. कोणी म्हणलं असेल मला सुमन. कोणी बाई एखादं बरं लय साजरं वाटलं बाई. तुम्ही काय म्हणा बाई आता श्यामचे बाबा. मला लय भल कसं साजरं वाटलं. एकदा म्हणा ना व अजून. ओ माय प्यारी सुमन, काऊन एवढं साजरं वाटते का म्या नाव घेतलं तू आलं तर सुमन? हाजी बाई लय साजरं वाटलं. तुम्ही बी लयच लावता जी. आता आहे धकाधकीचं जीवन नात जसं काही या धावपडीच्या जीवनात जसं राहूनच गेल्या काही गोष्टी का व श्यामची आई. हा लेकरं मोठे झाले, मग लेकरायचे लग्न कार्य, पोरीचे लग्न, नातू डिलेवऱ्यान काय काय त्याच्यातच झालं का व. कोई आपण बायबाप झालो, कोई सासरे सासू झालो, कोई आबाजी झालो, काही कोईलही नाही सुमन. हा मला तर वाटते आता काल मी तुला लग्न करून आणलं आणि आता पाहिलं तो असं वाटते बापा 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 आपले नातूच तर केवढाले झाले. पायता पायता आजी झाली म्हणलं तू आजी. हजी खरंच असं वाटते जसं कालच गोट होती नाही. सांगा बरं. हा आता आता सुनंदाच्या बाबती पहिल्या वाईटपणाच्या बाबती आता बाई लहान मले कल्ला करत असं नको करू तसं नको करू. माय पहिलं बायत पण पायता पायता 4 लेकरं झाले. लेकरं लहानाचे मोठे झाले, शिकले सवरले, पोरीचे लग्न झाले, जवळ आले नाही. मग पोरायचे लग्न होऊन सुना आल्या पण आजी झाली तू. हा आता पायता पायता औंदाच्या श्यामचे लेकरं पळत पळत येतात आजी आजी करत. मग हो ना जी. काढ जसा निरा असा वाळू आणि हातातून निसटला जसं वाटते का? नाही व वाळू आणि निसटला नाही. जगलो नाही आपण. हा जगलो तो काळ कसं म्हणा. सारा आनंद भोगला. हा पोरीचे लग्न कार्य जवई समजा आपल्याला मनासारखं भेटलं. हा आपले जवई बी लय साजरे बरं. हा पोरी बी सुखात आहेत, पोरायची बी हात पिवे झाले, सुना आल्या, साजऱ्या पोरी आपल्या घरात सून म्हणून आल्या. हा घराचं नंदन वन केलं आपल्या सुनाईनं. हा सुन्यासारखे नातू दिले देवानं. हे आयुष्य जगलो नाही तर काय तर आपण एका वाळू सारखं निसटलं नाही बापा. याचा आपण आनंद घेतला. समजा आयुष्य सुखानं जगलो. हा नाही सुमन. पण या समजा यात काही गोष्टी राहून गेल्या. कोणत्या जी? काय राहिलं? काही बी आता समजा केला आपण. पोरीचं लग्न झालं तर दोन्ही नाईल्या आणून साखर भेटी झाल्या त्यातून. नाही तर आता श्यामचं लग्न झाल्यावर मोहिनीच्या घरी आपण समज केलं, तिच्या आईचं बी समज करून राहिलो. आता रवीचं लग्न झाल्यावर बी इनबाईला आणलं, त्याही बाईनं आपल्याला नेलं गेलं. समजच तर कर्तव्य पार पाडले आपण. काय राहिलं जी? काहीच तर नाही राहिलं माय. हा आता नाताईचे जावडे काढले, बारसही केलं, समजच तर केलं जी आपण. काय राहिलं आता? आवत येत आपण कर्तव्य सबंध पार पाडले व आणि त्यात त्या काही कसूर नाही केली, कोई कंप्लेंट नाही केली तर कोईच नाही. समज चांगलं मनापासून केलं. पण मला काही गोष्टी राहिल्या म्हणलं जीवनात करायच्या. काय हे कर्तव्य का फक्त लेकरा बाकरायच्या बाबतीतच होते का? हा तुला बाबतीत बी माया काही ना काही कर्तव्य राहिले जसे मला वाटते. हा काय जी? काय बी माय काय कमी पडू दिला तुम्ही मला जीवनात माय. ज्याची मला काही अपेक्षाही नव्हती आणि त्या लायकीची मी नव्हती तरी बी ते समज मला तुम्ही माया पायाशी आणून दिलं. अजून काय पाहिजे माय बाई? काहीच नाही पाहिजे मला. साखा स्वर्ग हाय मा पायाशी. आणि काय कमी ठेवलं मला तुम्ही द्यायचं? समजा दिलं जी तुम्ही मला आयुष्यात. आता कायची कमी नाही. हा तर तुझा मनाचा मोठेपणा आहे. त्या तुला आयुष्य या संसारासाठी वाहून दिलं, याच्यातच सुख मानलं, लेकरायच्या सुखात सुख मानलं, स्वतःच राहून गेलं. हा तुले बी हिंडा फिरा वाटत नशीन का? तुले घर सोडून ह्या जबाबदाऱ्या जर अशा बाजूले सारून काही वाटत नाही का? हा मला का कळत नाही सुमन. तुले म्या कुठे नेलं नाही. आ काही तुरी तरी तू काही मला म्हणलं नाही. काही तू हाऊस न्यूज केली नाही. आजकाल लोक लहान बापा वाढदिवस काय करतात बायकोचा, ती अॅनिव्हर्सरी काय करतात, ती गिफ्ट काय देतात. म्या काय दिलं सुमन तुले? हा फक्त जबाबदाऱ्या दिल्या बा. पहिले मायबापाच्या ती मामा बापाचं कर, मग ते नाही झालं तर मग लेकरायचं. घरादाराचं बिझनेस मध्ये काही तोटा नफा आला की किती म्हणलं तरी तुले बी टेन्शन येतच जात जाय त्याचं. मला का कळत नाही का? पहिली फॅक्टरी टाकायच्या बाबतीत त्यात आलं सोनं नव्हतं दिलं, कसं सोनं काढून दिलं तर असं उसक म्हणलं नव्हतं की का काही करून दे सांग.
मग तर मनाचा मोठेपणाच होय ना. हा हा भले देवाच्या कृपेनं समजा आपलं वापस आलं, समजा भरभराट झाली तो आप ऐकूनाच, पण त्या काही म्हणलं नाही. मग मला बी काही ना काही राहिलंच असं वाटते. तू हाऊस न्यूज केली नाही का सुमन मी जशी? काय हाऊस न्यूज माय बाई? हा सोन्यानं सॉकी मडून गेली मी जशी. आता काय ना हमेशा घालून हिंडू का काय? कायची कमी नाही मले काय माय बाई? कायचं गिफ्ट काय गिफ्ट नाही. एवढं मोठं काय आहे माझ्यासाठी काय समजा. कायचा वाढदिवस कायचं काय माझ्या जीवनात रोजचाच वाढदिवस आहे. कायचं काय नाही माय बाई. काय नाही केलं तर मी समजा केलं. काय रे काय नाही पाहिजे मला. नाही मी ठरवलं. मी म्हणलं आता हे दिवाळीचं समजा झालं, रवीची फॅक्टरी एकदा चालू झाली, सगळं पद्धतशीर त्याचं रुटीन लागलं की आपण दोघंही जण मस्त चाललं जाऊ फिरायला कुठे. लेकर आले त्याचा संसार आणि त्याच्या फॅक्टऱ्या दोघांच्या ताब्यात देऊन देऊ आणि दोघंच जण जाऊ मस्त राजा राणी. नातूचं टेन्शन नाही ना, नातवायचं नाही ना, पोरीचं नाही ना, जवळचं नाही ना, पोराचं नाही ना, सुनेचं नाही. समजे सोडून देऊ आपापल्या भरोश्यावर. जगा तुम्ही तुमचं जीवन आणि आपण दोघंच जण चाललो जाऊ मस्त. महिना 2 महिने येऊच नाही लेक घरी. मस्त तिकडे हॉटेलात राहू. हाताने तू काहीच नाही करायचं. समजा तुला आयतो चहा म्हणशील तर चहा, जेवण म्हणशील तर जेवण, जती म्हणशील त्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहू आपण दोघे जण. समजी जीवाची सैर करू. सारी दुनिया दाखवतो सुमन आता मी तुले. बस झाल्या ह्या जबाबदाऱ्या. पोराले हे करून ठेवा लागतील, पोराले ते करायला लागतील, पोरीले ढमकं द्यायला लागते. दिला आता समजायले समजा. आता आपण दोघं बुडाबुडी मस्त राजा राणी वाणी जगू. हा चाललं जाऊ मस्त फिरायले. काही जी उले ना तू घरात हा आणि काही चाललं जाऊ नाही माय बाई. ना तुला सोडून कुठे नाही येत बाई बाई. माय सोन्यासारखे ना तू. मी दिसली नाही म्हणलं, उलशी दिसली नाही की भिरभिर पाहतात लेकरं आणि गेली की लागे गुदगुद भासतात. त्याला वाटते दिसली आपलीच होय, आजी होय असं ओळखतात लेकरं. करता तू आता पुढे सरकतात. आता तर लय लहान लक्ष ठेवा लागते. मग काही वळतात बाई. आनंदा मला तू इतका हरपोय आहे की उत्साह जाग्यावर राहत नाही. आपण म्हटलं आनंदा कसं पाहिजे लागे आपल्या अंग. लयच हुशार होते ना बाई आमचं पोरग. लय हुशार आहे. तुमच्यावरच गेलं. मी हमेशा म्हणतो त्याच्या मायली म्हणतो बापावर नाही ना मायवर नाही. माना तू आबावरच गेला. बोल कसा हुशार झाला. नातीला सोडून या वाटेन का मला. माय चिमुकली अशी पाहिजे. आणि तुम्ही बी किती म्हणलं दिवसातून एक खेप चक्कर मारला फॅक्टरीत तर कामगारावर म्हणा का आजूबाजूच्या लोकांवर म्हणा वचक राहते. पोरासोराच्या भरोशावर सोडून द्यायला पुरते का? आता रवीची फॅक्टरी नवीनच आहे. नवीन तुम्ही जाऊन बसत जात जा. पोराले सुस्ते जरा असक. खावं का आयुष्यभर जबाबदाऱ्याच पुऱ्या करतं काय? दिला आता त्याच्या स्वाधीन करून आता सांभाळतात. माय पोरं का गाफल आहेत काय? माऊल साक नातू नाही गोड घेत. याच्यावर विचार कर. माय पोरं का गाफल दिसतात का तुले? समजा बरोबर करतात ते. आता नाही म्हणू नको. मी करतो समजी तयारी. जाऊ मस्त आपण दोघं जण जाऊ फिरायले. सांग काय करा कोणत्या तीर्थाला चालता का मग? मला लय वाटत जात जाय की लय जण म्हणतात आयुष्यात 4 धामाची यात्रा करा, काशी करा. आपण बी जाऊ. मला वाटलंच तू म्हणशील की तीर्थाले जाऊ. अव फॉरेनले नेतो ना तुले. हा चाल ना युरोप टूर करून आणतो ना. युरोपले नेतो ना विमानात बसून. माय बाई काही बी मला 4 धाम यात्रा करा माझा जन्म सफल होईल. मग काशी केली तर जीवाची काशी होते. आणि काय करू माहिती युरोपात येऊन मी नाही काही भारतच बरं आहे. मला अतिच फिरत जा समजा इकडे. कायच करावं तुला? अरे अति तर फिरवतोच. आता अति का तू गेली नव्हती का मागच्या बारीनं? मी एकली गेलती मी बाय संग. मला तुमच्या संग 4 धामाची यात्रा करायची आहे. मग जोड्यानं 4 धामाची यात्रा केल्यानं थोडं पुण्य नाही भेटत. मग एकलीच गेलती मी त्या बाय संग. ते नाही तुमच्या संग. म्हणजे धरून बांधून तू मला तर ती नेतच नाही. बरं ठीक आहे पाहू विचार करतो. जमलं तर 4 धामाला जाऊ. नाही तर युरोप टूर तर मी ठरलेलंच आहे. पाहतो मी. आणि तू काय नाही म्हणशील नाही. जर ती चाल म्हणलं तर ती मुकाट्यानं मागे येशील काय? सांग काय करा माय. आज लग नाही म्हणलं मी काही. आता म्हणणार आहो का तुमच्या मागं येतो बापा. युरोपात न्या का कुठे न्या. मला माहित आहे ते सुमन. त्याला साथ दिली मला जीवनात. तशी तुही कोणती मी परत फेड नाही करू शकत. लय संकटाच्या काळात बी खंबीरपणे उभी राहिली. माय बापाचं दुःख सुख केलं तुझ्या म्हातारपणात. मला कळत नाही का 2 वर्ष बाबा खाटल्यावर होती. तुझ्या 1 दिवस नाही म्हणलं तनफन नाही केलं काही नाही समज केलं त्याचं हाशी खशीत. मला का कळत नाही. ततून नाही तर लेकरायचं बी समजा जबाबदाऱ्या सुमन तुझ्या पार पाडल्या. काही म्हणलं नाही हे द्या का ते द्या का हे पाहिजे का ते पाहिजे. मग आता झालं समज. आणि त्या परमेश्वराच्या कृपेनं समज आहे. पोरं जाग्यावर आहेत. समज पद्धतशीर आहेत. पोरीच्या घरी सुखात आहेत. आता आपण आपलं जीवन जगूचे राहिलं जग्याचं